सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार दिनांक 21 रोजी दुपारी 2 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला। यावेळी सार्वजनिक प्रश्न मांडताना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व राजेंद्र खिलारी यांनी विविध विभागांना प्रश्न विचारत संबंधित अधिकारी यांची कान उघडणी केली आहे। यावेळी संजय काळे व राजेंद्र खिलारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची दमछाक होऊन त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक अशी उत्तरे देण्यास अधिकारी वर्ग सपशेल अपयशी ठरल्याचे यावेळी दिसून आले। नामदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकारी व विभागाची कान उघडणी करत पुढील जनता दरबारापर्यंत त्यावर उपाययोजना करून त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। माननीय तहसीलदार साहेबांनी दाऊद गावामध्ये तसेच चांदेकसारी गावामध्ये कायदेशीर कन्स्ट्रक्शन्सने बेकायदेशीर उत्खनन केलं। त्याला 10 फुटांची परवानगी असताना त्याने 30 फूट खोल करण्याचं काम केलं। त्या प्रकरणामध्ये 20 कोटी रुपयाचा दंड झाला होता 2020 मध्ये। आज अखेर त्या 20 कोटीचा कुठल्याही प्रकारचा वसूल नाही किंवा ठेकेदारावर कुठली कारवाई नाही। माहितीच्या अधिकारात तहसीलदारांना प्रश्न विचारल्यानंतर मला माहिती अधिकारात कळवण्यात आलं की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध नाही। 20 कोटीचा दंड होतो आणि त्याचे कागदपत्र तहसील कार्यालयात 10 होता किंवा त्यांच्याकडे उपलब्ध नाही ही खेदजनक बाब आहे। शासनाचे एवढे मोठे पैसे वाया गेलेले आहेत। चांदेकसाऱ्यामध्ये कायदेशीर कन्स्ट्रक्शन्सला एक खान खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली। त्याला 20 फूट खोल करण्याची परवानगी देण्यात आली। त्या ठिकाणी त्याने 83 फूट खोल दगड खोदकाम केलं। 1 लाख ब्रास त्यांनी अतिरिक्त खोदकाम करून दगड उचलला। यासाठी गेली 6 महिने मी पाठपुरावा करत आहे या ठेकेदारावरती कारवाई करा म्हणून। आजपर्यंत आपल्या कार्यालयाने त्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। 1 लाख ब्रास म्हणजे दगडाची किंमत शासनाची किंमत 2,500 रुपये प्रति ग्रास आहे। जर बेकायदेशीर एखाद्या ठेकेदाराने उत्खनन आणि वाहतूक केली तर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्या ठेकेदाराला 5 पट दंड होतो। 1 लाख ब्रासला साधारण 125 करोड रुपये दंड होणार आहे। शासनाचे एवढे मोठे पैसे बुडवण्याचा आपल्याला अधिकार कोणी दिला? आणि या विषयावरती आपणाकडे पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत आपण त्याच्यावरती कारवाई केलेली नाही। वाळू आपल्याकडे ज्यावेळेस वाळूचे उत्खनन होते, वाळूचा ठेका केला जातो, त्या ठेकेदाराला वाळू जिथून उपसणार आहे त्या ठिकाणी 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे। स्ट्रिक्ट ऑर्डर्स असताना कुठल्याही ठेकेदाराने आजपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाही। उत्खनन करताना वाळू उत्खनन करताना केवळ आणि केवळ लेबरने वाळू उत्खनन केली पाहिजे असे असताना नदी पात्रामध्ये हे ठेकेदार जेसीबी कोकण बुलडोझर त्या ठिकाणी वापरतात। याच्यावरती आजपर्यंत कुठल्याही तहसीलदाराने कारवाई केलेली नाही, तक्रारी करून दिली। यावरती आपण काय स्पष्टीकरण देऊ शकाल जनतेला हे मी आपल्याकडून नंतर मागेल। त्याबरोबर आम्ही दर रविवारी स्वच्छता अभियान करतो। गेले 4 महिन्यापासून मी ग्रामीणमधील स्मशानभूमीची स्वच्छता करतो। मला हिंगणी गावामध्ये स्वच्छता अभियानासाठी जाण्याची वेळ आली। त्या ठिकाणी हिंगणी गावामध्ये स्मशानभूमी नाही। ज्या गावाला स्मशानभूमी नाही त्या गावाला स्मशानभूमी पुरवण्याचे काम माझ्या अंदाने व्हिडिओ साहेबांचा आणि तहसीलदार साहेबांचा आहे, परंतु ते केले गेलेले नाही। त्यामुळे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करावा आणि ज्या गावांना
स्मशानभूमी नाही त्या गावांना स्मशानभूमी देण्याची प्रायोरिटी शासनाने जाहीर करावी, शासनाकडे पाठपुरावा करावा। सार्वजनिक बांधकाम विभाग टाकळी ते नौंदा या रस्त्याचं काम चालू आहे। त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं मटेरियल एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या ज्या ठिकाणी सीडीवरचं क्रॉसिंग झालेलं आहे ते सीडीवरचं क्रॉसिंग आत्ताच खराब झालेलं आहे। संपूर्ण ठिकाणी सीडीवर करताना नळ्या टाकायच्या असताना केवळ साईडला 2 नळ्या टाकून तो पूल कंप्लीट केला गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये माननीय आमदार साहेबांनी 200 कोटी सोडून 500 कोटी रुपये तरी तालुक्याला आणले आणि अशा प्रकारे निकृष्ट काम जर झालं, तालुक्याच्या रस्त्यांची कामे इतकी निकृष्ट झाले तर पुढच्या पंचवार्षिकला लोक मतदान करतील का? हा आमदार साहेबांनी स्वतः याचा विचार करावा। नुसतं पैसे आणणं परंतु ते काम होत नसेल तर तुमच्या कार्यालयाकडे तुमच्याकडनं त्यांची कानउघाडी झाली पाहिजे, ठेकेदार डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, त्याला काळ्या बाजारात टाकलं पाहिजे। तुमच्या प्रयत्नाने आमदार साहेबांच्या प्रयत्नाने हा रस्ता झाला, पण रस्त्याची गुणवत्ता एकदम निकृष्ट दर्जाची आहे। पुढच्या पावसाळ्यामध्ये हा रस्ता पुन्हा खराब होणार आहे। दर पावसाळ्यामध्ये जर जनतेला अशाच पद्धतीने त्रास सहन करावा लागणार असेल तर हे नवीन रस्ते करून आमच्या टॅक्स पेअरच्या खिशातून हे पैसे खर्च का केले जातात, हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे। ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करतो, ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी टेंडरमध्ये एक प्रोव्हिजन दिलेली आहे, 5,000 रुपयाचा एक फलक लावा। या ठिकाणी कुठलं काम होणार आहे, कोणत्या निधीने होणार आहे, कसं काम होणार आहे, खडी किती पडणार आहे, डांबर किती पडणार आहे, हे सगळं मेन्शन करायचं असतं। पण हे संपूर्ण कागदावर असतं आणि हे फलकाचे पैसे ठेकेदार त्याचे पैसे काढून घेतो। प्रत्येकाला त्या त्या कामावरती त्याने बोर्ड लावावे जेणेकरून जनतेला कळेल की आपला हा रस्ता कसा होणार आहे आणि हा निकृष्ट होऊ राहिला। जनतेचा जर कॉमन चेक असेल तर रस्ते निकृष्ट होणार नाही। तुमचे कार्यकर्ते असतील ते सुद्धा ते बघू शकतील की त्या गावामध्ये काम करणारा दुसऱ्या शासकीय अधिकारी असेल, म्हणजे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, तो हा जाब विचारू शकतो आणि त्यांनी हा विचारला पाहिजे, कारण हा टॅक्स पेअरचा पैसा अशा पद्धतीने वाया जाता कामा नये। सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ज्या कार्यालयाच्या शेजारी असलेले तलाठी कार्यालयाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत बांधली आणि त्या संरक्षण भिंतीचे 4 लाख रुपयांचं बिल काढलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये उत्तरेला तहसीलदार साहेबांचा बंगला आहे, त्यांचं स्वतःचं कंपाऊंड आहे। पूर्वेला डॉक्टर अलिगंजचा बंगला आहे, त्याचं कंपाऊंड आहे। पलीकडच्या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला LICचं कंपाऊंड आहे आणि या ठिकाणी ह्या अधिकाऱ्यांनी कंपाऊंड कसं बांधलं? कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला मी 4 महिन्यापूर्वी तक्रार केली आहे, यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, परंतु कोपरगाव पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही। त्याचबरोबर असंच एक बांधकाम भूमापनच्या बिल्डिंगला देखील कंपाऊंडवरती कंपाऊंड करून पुन्हा 5 लाख रुपये काढलेले आहेत। अशा पद्धतीने अधिकारी काम करणार असतील आणि पैसे काढणार असतील तर हे अमान्य आहे। मागच्या वेळेस आमदार निधीमध्ये काळूबाई मंदिर ते जानकी विश्वमध्ये 20 लाख रुपये खर्च केले, आज त्या मालकाने तो रस्ता बंद करून टाकला। जर त्या ऍक्विजिशनच झालेलं नव्हतं, या रस्त्यावरती 20 लाख रुपये त्या अधिकाऱ्यांनी खर्च कसे केले, त्याच्याकडनं हे पैसे वसूल झाले पाहिजे यासाठी मी तक्रार केली आहे। त्याला 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा अधिकारी दाद देत नाही, ही खेदाची बाब आहे। कोपरगाव नगर परिषदेला 43 कोटी रुपयाची पाणी योजना आलेली आहे। आजच सकाळी 282 रुपये भरपूर मी माहिती अधिकारात माहिती घेतली आणि या कोपरगाव नगरपालिकेने या ठेकेदाराला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं। कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर त्याची जी डिपॉझिट होतं ते देखील दिलं, 42 कोटीची पैसे देऊन टाकले। जर ही योजना कुठल्याही प्रकारे कुठेही पाणी चालू झालेलं नाही, नगर परिषदेमध्ये एकाही पाईपमधून पाणी पुरवठा झालेला नाही, मग हे 42 कोटी गेले कुठं, याचा शोध कोण लावणार? याच्यावरती गेली 5 वर्ष झाली मी तक्रारी करतोय,
त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही. माझ्या आमदार साहेबांना विनंती आहे की या प्रश्नामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून पाण्याच्या पाईपलाईनची टेस्टिंग झाली पाहिजे. ज्या तिथे पाईपच टाकले नाही तर पाणी जाणार कसं? माझ्या घरापुढे मी माहिती अधिकारामध्ये नकाशे मागितले. माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीने मला कालच नकाशे दिले. त्या नकाशामध्ये दाखवलंय की माझ्या घरापुढे पाईपलाईन टाकली. प्रत्यक्षामध्ये 20 वर्षापूर्वी माझ्या घरापुढे पाईपलाईन टाकलेली आहे. ती पाईपलाईन तशीच आहे. नवी पाईपलाईन न टाकता बिल कसं काढलं या संदर्भात पोलिसांकडे मी येणारच आहे. मी त्यांना कंप्लेंट दिली होती. त्यांनी ती कंप्लेंट नगरला कलेक्टरकडे फॉरवर्ड केली. आता हा केबलचा खेळ किती चालतो मला सांगता येणार नाही. पण कोपरगावची जनता पाण्यापासून मरते. कारण पाण्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही या ठेकेदाराने आणि तथाकथित पोल जे ऑर्गनायझर असतील त्यांनी खाऊन टाकलेली आहे. आता मागच्या आमदारांनी रेवंडीवरून पाणी आणायला मंजूर केलेला आहे. मी माननीय आमदार साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगाव तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना सांगतो की कोपरगावची जनता जर घाण पाणी पित असेल तर माझ्या तालुक्यातल्या 80 गावांनी का घाण पाणी प्यावं? त्यांच्यासाठी त्यांची रेवंडीने पाणी द्यावं. साईबाबा संस्थांकडनं तुम्हाला अधिकार आल्यानंतर पुन्हा नंतर मला आम्हाला अधिकार नाही म्हणून तुम्हाला अधिकार आल्यानंतर आमच्या कोपरगावच्या 80 गावांना देखील निळवंडेचं स्वच्छ पाणी पिण्यासाठी यावं ही माझी मागणी. कोपरगावला गोदावरी नदी वाहते. कोपरगाव नगर परिषदेचे शिवसाहेब आहे का? तुमचे जे सार्वजनिक शौचालय आहेत 482 सार्वजनिक शौचालय कोपरगाव शहरामध्ये. तुमच्या सार्वजनिक शौचालयाला सेप्टिक टँक फक्त 1,500 लिटरचे आहे. एका वेळी 100 लोक त्या सेप्टिकच्या टँकचा वापर करतात शौचालयाचा आणि असाच मैला मिश्रित पाणी सगळं संपूर्ण गोदावरी नदीमध्ये जातं. तुमच्याकडनं गेल्या कित्येक वर्षामध्ये एसटी प्लांट संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन तुम्ही केलेली नाही. कोपरगाव शहरामध्ये जे बेकायदेशीर कत्तलखाना चालतो त्याचं रक्ताळलेलं पाणी नदीमध्ये जातं आणि प्रदूषण होतं. त्याचबरोबर गोदावरी संघाने जे प्लास्टिक सोडलेले पाणी त्यांचे टँकर साफ करतात ते पाणी देखील इकडे जातं. गोदावरी नदीचं प्रदूषण कसे थांबेल? ईटीपी प्लांटचं तुम्ही कसं कार्यवाही करा? ईटीपी प्लांटसाठी तुम्ही अनेक पैसे खर्च केलेले आहेत. कोट्यवधी रुपये आतापर्यंत ईटीपी प्लांटसाठी खर्च झालेला आहे. पण ईटीपी प्लांट कार्यान्वित नाही. कारण तो कुठं आहे? तो आहे मनाई वस्तीमध्ये. जनता कोणी पाहत नाही आणि कोणाला समजत नाही. त्याच्यामुळे तुमचं काम जोरात चालतं. ते काम कृपया थांबवा आणि ईटीपी प्लांट कार्यान्वित करा. कोपरगाव शहरामध्ये जेवढे रस्त्याचे कामं चालू आहे मी तर म्हणाले कोपरगाव शहराचा कोपरगाव नगरपालिकेला एक मोठा अवॉर्ड डिक्लेअर केलं पाहिजे. कॉर्पोरेटच्या रस्त्यावरती डांबरीकरण ते कसं करतात हे शिकवलं पाहिजे. महाराष्ट्राला शिकवलं पाहिजे, भारताला शिकवलं पाहिजे. एवढं सुंदर टेक्निक आहे. खराब रस्ते करायचे आणि त्याच्यावरती डांबर टाकून झाकायचं हे थांबलं पाहिजे. आज कोपरगाव शहरामध्ये जे 28 कामं चालू आहेत कालचंच काम जाऊन बघा आमदार साहेब तुम्ही लोकशाही अन्नभाऊ साठे पुतळ्यापासून ते येवला टाक्यापर्यंत अहो त्या रस्त्यावरती फुकटा दिसतोय. काल जर डांबरीकरण केलंय तो काळा कोट्टा रस्ता दिसला पाहिजे. तो फुलका रस्ता दिसतोय. ते डांबर वापरत नाही. जेवढे रस्ते झाले ते लेअर व्यवस्थित नाहीये. असे जर कामं झाले त्या जनतेने टॅक्सपेअर जनतेने किती दिवस तुमचा त्रास सहन करायचा या ठेकेदारांचा आणि या अधिकाऱ्यांचा? त्यांना सेवन पे कमिशन कसं करताय? सेवन पे कमिशननी यांनी गुणवत्ता तपासली पाहिजे. कोपरगाव तालुक्यामध्ये आलेले पैसे जर गुणवत्तेत काम न झाले नाही तर प्रत्येक वर्षी इलेक्शन आलं, नगरपालिकेत इलेक्शन आले, रस्ते होतात. मागच्या इलेक्शनच्या वेळेस मी आलो तर माझ्यावर 353 ठोकला, मोठा 353 ठोकला. कुठलाही सरकारी अधिकारी कामात हजर राहत नाही. रस्ते खराब झाले. 8 महिन्यामध्ये सगळ्या रस्त्यांना खड्डे पडले. हीच परिस्थिती पुढच्या ही पंचवार्षिक झाल्यानंतर होणार आहे. हे जाणीवपूर्वक सांगायची वेळ आलेली आहे. कारण आता रस्त्याचे कामं चालू आहेत ते खूप निकृष्ट आहेत. हे निकृष्ट कामं ताबडतोब थांबले पाहिजे. एकही गटार वाहत नाही कारण गटारीला लेवलच घेतली जात नाही. आता हे सांगायचं कोणाला? जनता दरबारावर येऊन आम्ही सांगतो कारण आमचा अधिकार आहे. आम्हाला तुमच्यापुढे येऊन जनता मांडली पाहिजे. तुम्ही जेव्हा गावात फिरून बघा कोणती गटार वाहते. नवीन गटारीचं काम चालू आहे.
पण गटारी लेवलच घेत नाही, खाली त्याला सोलिंगच केलं जात नाही. अशा पद्धतीने कोपरगाव नगरपालिका फंक्शनिंग करत असेल तर कोपरगावचा विकास कधीच होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, मी मागच्या एक जनता ओरडलो होतो की गंजावरती भाजीपाला विकला जातो, तो आजही थांबलेला नाही. जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की किलोवरती शेतकऱ्याचा माल विकला गेला पाहिजे, तर इथले व्यापारी गंजावरती मालाची खरेदी कशी करतात आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हे सहन कशी करते, हे मागच्या वेळेस विचारलं होतं. त्याचा प्रश्न दिलेला नाहीये आणि त्याची कारवाई पण झालेली नाही, त्याची बाब आहे. कोपरगाव पासून संवत्सरला एक खासगी कांदा मार्केट सुरू झालेलं आहे. तिथे सोयाबीन विकलं जातं, मका पण विकला जातो. माझ्या माहितीप्रमाणे की माझ्या अनुभवाप्रमाणे शेतकऱ्याला अनुदान मिळतं. तर या खासगी बाजारपेठेमध्ये आम्ही जर माल विकला, शेतकऱ्यांनी माल विकला, तर त्याला ते अनुदान मिळणार आहे का, शासन ते अनुदान त्याला देणार आहे का, याचं क्लॅरिफिकेशन शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलं पाहिजे. आणि प्रत्येक गावामध्ये घरकुल योजनांसाठी जो गरजू आहे त्याला जागा मागितली जाते. जर संवत्सर गावामध्ये व्यापाऱ्याला परमनंट शेड ठोकण्यासाठी व्यापारासाठी जागा मिळू शकते, तर माझ्या गावामध्ये म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये असलेल्या गरीब जनतेला घरासाठी जी जागा लागते ती ग्रामपंचायतीने का दिलेली नाही? तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, जे शेतकरी जर तुम्ही कांदा मार्केटच्या व्यापाऱ्यांना जागा देऊ शकता, तर तुम्ही जो गरीब आहे त्याच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, त्याला शासनाने जागा द्यावी. मी पिटिशन करणार आहे हायकोर्टमध्ये. तिथं तुम्ही संवत्सरला एका व्यापाऱ्याला जर तुम्ही कांदा मार्केट बांधण्याकरता जागा देता, तर गरीब माणसांना तुम्ही जागा का उपलब्ध करून देऊ शकत नाही. कारण त्याला तुम्ही जागा आठ घरपोच देतो म्हणून सांगता, तर त्याने आणायचं कुठून? एमएससीबी कोण आहे? एमएससीबीचे अधिकारी त्याला उभे राहायचं बरोबर. काय तुमच्या दारामध्ये मी काल 2 तास बसलो होतो काळा झेंडा घेऊन. काय मागण्या कळलं का तुम्हाला? रात्री 12 वाजता तुम्ही लाईट देता कडाक्याच्या थंडीमध्ये. या 12 वाजताच्या थंडीमध्ये शेतकऱ्याने शेतामध्ये जाऊन पाणी भरायचं कसं? तुम्ही हीटर लावून घरामध्ये झोपता, त्या शेतकऱ्याने तिथे जाऊन पाणी भरायचं रानामध्ये. ते साप निघतो, विंचू निघतो, वाघ निघतात, सिंह निघतात, कधीतरी सुद्धा. आणि ही वीज देता ती कमीत कमी 280 वोल्टची द्या. 140 150 वोल्टची तुम्ही वीज देता. आमच्या मोटरी जाता. एका शेतकऱ्याचा प्रश्न विचारला, दरवर्षी इलेक्ट्रिक मोटर भरण्याचे पैसे किती लागतात, तर तो सांगेल तुम्हाला आकडा किती लागतो म्हणून. एका शेतकऱ्याला त्याच्या 8 वेळेस मोटारी भरावं लागतात. केवळ तुमच्या चुकीमुळे जे 8 तास तुम्हाला द्यायची आहे ती 8 तास गुणवत्तेत दिसते आम्हाला. आणि ज्या शेतकऱ्यांनी तुमचं वसुली हा तुमचा डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट वसुली तुमचं डिपार्टमेंट आहे. एखाद्या डीपी वरती 10 शेतकरी आहेत आणि 5 शेतकऱ्यांनी जर वीज बिल भरलेलं असेल, त्याला वीज पुरवठा करण्याचा तुमचा अधिकार, त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे आणि तुम्ही त्याला वीज दिली पाहिजे. परंतु तुम्ही आमचं काम चालू आहे म्हणून 15-15 दिवस वीज बंद करतात, वीज बंद करतात आणि त्या शेतकऱ्यांना सांगता बाकीच्यांची वसुली करून आण. त्याला तुम्ही पेड कमिशन देता का? असं चालणार नाही. जर मला कधी आढळलं तर मी तुमच्या ऑफिस मध्ये येऊ, काळं फासेल आणि तुम्ही म्हणा तेवढे ते चेअरमन बसत आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला असा भेटी धरता येणार नाही. तुमचे अधिकारी ज्यावेळेस डीपी जळते शेतकऱ्यांना सांगतात, जा तुम्ही हे करून आणा, कॉन्ट्रीब्युशन करा. ते कॉन्ट्रीब्युशन तुम्ही घेता, त्याचं परत कोणी करायचं? ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नसतील त्यावेळेस ठीक आहे, तर शेतकऱ्यांचे पैसे परत कोणी करायचे? वारंवार शेतकऱ्यांना तुम्ही त्रास द्यायचा, हे कसं चालणार? हे चालणार नाही. आणि खपून घेतला नाही. आमदार साहेब तुम्हाला सांगतो की यांना सरळ करावं लागणार आहे. ही खाजगी कंपनी झाली, परंतु यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना एक शेतकरी मला भेटला तुमच्याकडे, अर्धा एकर जागा आहे त्याची, आता ती कशी ती अर्धा एकर क्षेत्राला त्याला मीटर पाहिजे होतं. तो बोलतो मला फक्त अर्धा तासामध्ये माझं भरणं होतं आणि मला एचपी वरती बिल आकारलं जातं
आणि हे सांगतात आमच्याकडे मीटर होतं तरी तुम्ही खाजगी कुठं तरी घेऊन या. समोर गेला तो सपोर्टाला सांगितलं आमच्याकडे मीटर 20 मीटर मिळत नाही म्हणून. तुम्ही जर धंदा करताय तर तुमचं कर्तव्य म्हणतं तुम्ही मीटर अवेलेबल ठेवायचं, नाही तर फुकट वीज द्या त्याला का तुम्ही 3 HP 5 HP वीज लावणार? तो फक्त 15-20 मीटर मोठा चालवणार आहे त्याच्यात हे चालणार नाही. रेल्वेचे कोणी आलेलं नाही इकडे. मागच्या वेळेस रेल्वे क्रॉसिंग मध्ये खूप पाणी साचलं होतं परंतु हे प्रश्न मिटलेले नाही. माझी शेती जिथे आहे गेट नंबर 67 वरती, त्या गेट वरती अजूनही कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आणि अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं नाही. तो ठेकेदार शेतकऱ्याला सांगतो तुमच्या जे होईल ते करून घ्या, कोणाला तक्रार करायची का, त्याने जायचं होतं. आज मी विषय मांडतो की आपल्या तालुक्यामध्ये जेवढे गेट्स असतील त्या गेट्सच्या कम्प्लिशन संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे आपण पाठपुरावा करावा. रजिस्टर ऑफिस खाली आहे आपलं, शेतीच्या नोंदणी होतात, खरेदी विक्री होतात, मोठ्या मोठ्या एजंट शिवाय कामच होत नाही त्या अधिकाऱ्यामध्ये त्या कार्यालयावर. त्या कार्यालयाने तात्काळ CCTV बसवावे आणि याचं CCTV फुटेज कमीत कमी 2 महिन्याकरता यांनी प्रोटेक्ट करून ठेवावं. एससी स्टँडचं काम अपूर्ण आहे, ते जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट आहे. जे खासं काम चालू आहे कॉम्बिनेशन मध्ये आलेलं आहे ते निकृष्ट आहे. माझी आपणास विनंती आहे एसटीचे जे गेट आहे इन गेट आणि आउट गेट ते बटन मार्केटकडे करावे. बटन मार्केट सुभाषनगर बाजूला करावं आणि त्या एसटीच्या 3 बाजूने गाळे काढावे. आपण नगरपालिकेचे इलेक्शन आलं 2011 पासून नगरपालिकेचे इलेक्शन आलं की अतिक्रमण धारकांना कायम गाजर दाखवत जातात. आपण गाजर दाखवायचे बंद करू, आपण त्यांची सुविधा करून देऊ की त्यांना कमीत कमी 300-350 गाळे होते. जसं संघटनेच्या लोकांनी संघटनेच्या आमदारांनी मान्य मंत्र्यांनी तिथे पुनर्वसन केलं त्याप्रमाणे आपण हे कोपरगावचे विस्थापित अतिक्रमण धारक आहेत त्यांची पुनर्वसन या गाळ्यामध्ये करूया. या ठिकाणी गाळे करता येतील आपल्याला. त्याचबरोबर कृषी आपला पशुवैद्यकीय दवाखाना आहे. आपण जर पशुवैद्यकीय मंत्र्यांकडे जर पाठपुरावा केला त्या चारही बाजूने जर आपण व्ही शेपमध्ये गाळे बांधले त्याही ठिकाणी पुनर्वसन करू शकतो. त्याचा पाठपुरावा व्हावा. आणि ग्रामीण रुग्णालय जसं स्थापन झालं ज्याचं स्थापन झालं कारण मी ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनापासून त्या इमारती उद्घाटनापर्यंत मी बरोबर होतो, पाहिलेलं आहे ते. आजपर्यंत त्या खुर्चीवरती अधीक्षक बसलेला नाही, सुप्रिटेंडेंट बसलेला नाही. आपल्या गावाला सुप्रिटेंडेंट डॉक्टर नाही. जर 15 ते 16 वर्षापासून सुप्रिटेंडेंट डॉक्टर नाही. आपण मोठं दवाखाना आणलेला आहे, 100 बेडचं हॉस्पिटल आणलेलं आहे. ते चालवण्यासाठी उत्कृष्ट गुणवत्तेचे अधिकारी पाहिजे, ते आणण्याचा प्रयत्न करावा. कुठलाही अधिकारी माझ्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कुठलाही अधिकारी माझं काम माझे हे जनतेचं काम करेल याची खात्री नाही. परंतु माझा प्रश्न जनतेपुढे मांडण्याचं काम मी करत राहणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आबा यांनी हसनदारी मुक्त आणि स्वच्छ कार्यक्रमात स्वच्छ अभियान त्या अभियानात आपल्या कोपरगाव तालुक्यातील बऱ्याचशा गावांनी भाग घेतला. आम्हाला व्हिडिओ साहेबांना विचारायचं आहे की आपण ही स्वच्छता फक्त बक्षीस घेण्यापुरतीच केली का? आज जर कुठल्याही खेड्यात जर गेलं बक्षीस घेतलेल्या खेड्यातच मी बोलतो. अक्षरशः त्या गावात रस्त्याने जायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे. मग त्यांचे ग्रामसेवक किंवा तिथलं अधिकारी वर्ग काय करतो आम्हाला मोठा प्रश्न. रस्त्याने चालू शकत नाही आणि गावात बोर्ड लिहिलेला आहे स्वच्छ ग्रामपंचायत, हागणदारी मुक्त ग्रामपंचायत, हागणदारी मुक्त गाव, आणि रस्त्याने चालू शकत नाही. असे काही गावं झाले व्हिडिओ साहेब. त्या गावातून जर गाडी गेली ना खरोखर घरासमोर उभी करू नये असं वाटतं. ती खेदाची बाब. बघा सुधारता आलं तर सुधारा. सर्वात महत्वाचा भाग आहे तुम्ही गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी वसुलीसाठी लोक लाईन गेला. चांगली गोष्ट वसुली झाली.
सरकारला मी खरं बोलतो, वसुली दिलीच पाहिजे. पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो, मी या 3 डिपार्टमेंट मधून फार लांब असतो. पोलीस, कोर्ट, एमएससी. तुम्ही प्रायर नोटीस देण्याच्या पलीकडे सुद्धा हद्द केली की तुम्ही डायरेक्ट लोकांना लोकन्याय देतो. बघा, तुम्हाला पटत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण माझा विनंती तुम्हाला एकच आहे की तुम्ही असं केलं जर असतं, तुम्ही पट्टी न भरल्यास आम्ही तुम्हाला लोकन्यायालयात बोलावणार आहे. हे मला संयुक्तिक वाटलं असतं. ठीक आहे, तुमची काम करण्याची पद्धत तुमची वेगळी असेल, असू द्या, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. आता तहसील कार्यालय तर काय बोलावं, कारण माझ्यावर शिस्तभंग पण झालेला आहे, कारवाई करा म्हणून झालेला आहे. मला भीती वाटते बोलायची, पण मी काही घाबरणारा माणूस नाही. आपल्याच बिल्डिंगची स्वच्छता बघा, ती बघितल्यानंतर तालुका कसा स्वच्छ करणार. मला तरी वाटतं आज मीटिंग संपल्यानंतर आपण सर्वांनीच मिळून स्वच्छता करावी. आणि स्वच्छता, अंगात कपडे जर स्वच्छ घातले तर स्वच्छ विचार येतील, स्वच्छ घरात राहिलं तर अंगण स्वच्छ राहील, किंवा अंगण स्वच्छ राहिलं तर गाव स्वच्छ राहील. ह्या भावनेचं मी आहे. सर्वात प्रथम आमदार साहेब, तुम्हाला तुमच्या माध्यमातून डिपार्टमेंटला विनंती करतो की ज्या ज्या गावामध्ये आपल्या सरकारने आमच्या टॅक्स मधून ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, चांगल्या बिल्डिंग 10-15 लाख रुपये खर्च करून शासनाने तलाठी कार्यालय मांडले. कंप्लिशन होऊन 8-10 वर्ष झाले. आमदार साहेब प्युअर ब्लॉक टाकले, सुंदर प्युअर ब्लॉक टाकले, पण ते तलाट्यांना त्या नवीन बिल्डिंग मध्ये जाण्याला काही अडचणी आहे की काही कळत नाही, किंवा शासन काही झालं की काय की कंप्लिशन होऊनही तुम्ही जाऊ नका, असा जर काही गपचूप जी असेल तर तोही आम्हाला सांगा. हे सांगायचं कारण पण माझं वेगळं आहे. गावात काही टपोरे लोक असतात बसलेले, आमच्या माता भगिनी, महिला किंवा युवक आहे, ते जर त्या कार्यालयात गेले की हे चित्र दोन पाहता हा काय काम करतो. शासनाने चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत की ज्या ज्या गावामध्ये शासन खासदार ज्या बिल्डिंगी झालेल्या आहेत त्या बिल्डिंग मध्ये 15-10-12 वर्ष झाले, तिथं का कार्यान्वित होत नाही. हे तुमच्या तलाट्याला किंवा ग्रामसेवकाला असं वाटत नाही की त्या बिल्डिंग मध्ये आपण केलंच पाहिजे, तुम्हाला एमएससीतच बसवा असं काय वाटतं. जर करायचंच नव्हतं तर खर्च करायचाच नव्हता, ती बिल्डिंग नकोच करायला होती, शासनाचे पैसे वाचले असते, आमचं व्यक्तिगत काही नाही. फक्त काम करून घ्याने इतपत बिल्डिंग तयार होणे इतपत झालं, काम संपलं, हे काही चालणार नाही. सर्वात महत्वाचा बाब परत एमएससीबी चालली. खरोखर एमएससीबीचे किती कौतुक करावं की डोळ्याच्या डॉक्टरांचं त्यांची काही सांगड आहे की काय मला कळत नाही. 4-4, 5-5 वर्षाच्या पोराला चष्मे लागायला लागले. आज अशी गंमत आहे आमदार साहेब, मोबाईल सुद्धा चार्ज होत नाही सिंगल फेज मध्ये, 100% मोबाईल चार्ज होतो. आम्हाला ते लीड लाईट लावायला लागले, म्हणजे ते नवीन पद्धतीची लाईट आली की ते 100 व्होल्टेज जरी असेल तर लाईट देतात. पण साहेब तुम्ही एक बघा की त्या व्होल्टेज मध्ये पुस्तक वाचता तरी येतं मुलांना. ही खेदाची बाब आहे, पुढची पिढी बरबाद करताय तुम्ही, आणि त्यांचं बरबाद करण्याचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेता येत नसेल ना, लाईट देऊ नका, प्रॉपर क्वालिटीची लाईट द्या. बऱ्याचशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जाण्याचे हे कारण आहे की 2 फेज एका दाबाने चालतो आणि तिसरा फेज एका दाबाने चालतो. मग कारण काय सांगतात लोक, हे लावतात काय काय लोक साहेब, ते काय कॅपॅसिटर का काय काय म्हणतात त्याला बघून साहेब, हा गट्टू लावण्याचं उत्तर देतात. तो गट्टू का लावा लागतो हे जरा विचार करा. गट्टू 100% शेतकरी लावतो साहेब. आम्ही शेतकरी होणं, आता हा पॉलिसी मॅटर आहे, सरकारचा मॅटर आहे, आमचे शेतकरी होणं काय पाप आहे का? तुम्हाला थंडी वाजली की ऑफिस 10:30 वाजता होतं, 11 वाजता होतं, बरोबर आहे ना? थंडी वाजली का तुम्हाला ऑफिस टाइम तुम्ही बदलतात. अहो आमच्या मायबाप शेतकऱ्यांनी काय पाप केलं, रात्री लाईट. बरं रात्री ठीक आहे, द्या आम्ही जरूर रात्री लाईट घेऊ. डिओ गेला तर तुमचा वायरमन लाईट टाकत नाही, डिओ टाकायला येईल का रात्री? येऊ शकतो का रात्री सांगा मला? भाड्याने माणूस बसवते तर डिओ टाकायला, पण रात्री जर डिओ गेला, आमचे शेतकरी कसे डिओ टाकायला जातील रात्री? तुमचं तर आता ते पूर्वी संजय गांधी सांगितलं साप, पेंचू, काटा. अजून एक नवीन प्रकार आला सामाजिक ते वनीकरणाचा, तो वाघ सुद्धा आमच्या गावातून राहिला. वाघ आणि कुत्रे पण ठेवले, कुत्रे तरी भुकेले. आता चोर आल्यानंतर
चोर आल्यानंतर तो वाघ लोक सुद्धा कुत्रे सुद्धा उभायची तयार नाही आता एवढे वाघ आणि दहशत झाले. वाघा तुमचे पाहुणे घेऊन जा तुमच्या जंगलामध्ये कशा डुकरं पण जा. डुकरांचं शेती करावी की नाही करावी हा मोठा प्रश्न आहे. ह्यात अनेक प्रश्न आहे, सोडवायचे कसे हा आपण ब्युरोक्रेसी लोक आमच्यापेक्षा हुशार आहेत, तुम्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत. आमच्यासारख्या अडाणी माणसाला मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही असं शिकवलं पाहिजे की जनता सुधरेल कशी. आम्ही अडाणी लोक तुम्हाला येऊन प्रश्न सांगतो, वारंवार सांगतो, हे सांगायची वेळ नाही आली पाहिजे. आणि उलट कर्तव्यदक्ष आमदार आपल्याला भेटलेले आहेत, नुकतेच ते साईबाबा संस्थेचे अध्यक्ष झालेले आहेत. आपण उलट सांगितलं पाहिजे सगळं आपल्याला आहे, आम्हाला शर्डीतून निधी द्या आमच्या तालुक्याला, आपण ही मागणी केली पाहिजे. तर आमच्या मागणं काय, जे तुमच्या हातात आहे तेच आम्ही लढायचं, हे काही योग्य वाटत नाही. म्हणून सर्व डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगतो, इरिगेशन तर अवघडच आहे, 100 वर्षाचं झालं, त्याच्यामुळे बोलायचंच काय त्याच्यावर, हा फार मोठा विषय आहे. अजून मी तहसीलदार साहेब तुम्हाला सांगतो, परवाच सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं एक हे आलं की गोदावरीचं पाणी पिण्यायोग्य सुद्धा नाही. फार चांगलं आपल्याला निवडण्याचं शेअर येतंय. सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने आणि खेड्यावरच्या जनतेच्या साक्षीने सांगतो, जर ते पाणी आम्हाला खेड्यावर देता आलं फार बरं होईल. समितीशी संबंधीचे प्रश्न आहेत त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. काळेसाहेबांनी उपस्थित केलेले प्रश्न होते, हिंगणीच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता. आपण दर आठवड्याला ग्रामीणच्या एखाद्या गावामध्ये जाऊन स्मशानभूमीची स्वच्छता करत आहोत. आपला उपस्फूर्ती आहे, आम्ही शिवजयंतीपासून असे उपक्रमाला सुरुवात केलेली. तालुक्यामध्ये 13 गावांमध्ये स्मशानभूमीची अडचण होती, त्याच्यामध्ये हिंगणी देखील आहे. आमदार साहेबांनी या संदर्भामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये तहसीलदार साहेबांच्या कामाला बैठक घेतली होती. आम्ही 28 जानेवारी 2022 रोजी हिंगणीच्या स्मशानभूमीच्या जागेसाठी महसूल सप्तपदी अभियानाच्या अंतर्गत तहसीलदार साहेबांच्या स्वाक्षरी दिसली, जिल्हाधिकारी महोदयांची प्रस्ताव सादर केली आहे. त्यासोबत आता कोळपेवाडी आणि मोरवीस हे 2 गाव उर्वरित सर्व 11 गावांचे प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केलेले आहे. आपण उपस्थित केलेला दुसरा प्रश्न हा जागेच्या संदर्भामध्ये होता. घरकुलासाठी जागा, घरकुलासाठी पात्र आहे परंतु स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुलाचा लाभ देता येत नाही. अशी 1200 लाभार्थी संपूर्ण तालुक्यामध्ये आहेत. हा प्रश्न विशेषतः शेती महामंडळाच्या जागेवरती जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये संवत्सर, वारी, खाणेगाव आणि कोकमठाण या 4 गावांचा प्रश्न 268 लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी संवत्सर गावचे आहेत आणि शेती महामंडळाच्या जागेवरती 524 फूट प्रति लाभार्थी याप्रमाणे जागेची मागणी आपण जिल्हा ग्रामीण विकास एकत्रिकडे केलेली होती. सध्या ग्रामपंचायती जागा व्यापारात कॉमन क्वेश्चन आहे, कॉमन क्वेश्चन गरीब लोकांना पैसेवाल्यांना त्याच्यावर गरीबाला का नको. हा पहिला प्रश्न आहे, ग्रामपंचायती जागा व्यापाराला कशी काय देते. एखादी जागा व्यावसायिक तत्वावरती जर एखादी जागा विकसित करायची असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने व्यावसायिक कामासाठी ग्रामपंचायत एखादी जागा विकसित करते. आणि गावठाणामध्ये जर जागा शिल्लक असेल तर कुठेही विभागाकडे न देता मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या परवानगीने प्रति लाभार्थी 524 फुटापर्यंत जागा देता येते. आपण आपल्याकडे शिंगणापूर, वेळापूर आणि आता लौकी, भोजडे या गावांमध्ये 524 फुटाप्रमाणे गावठाणाच्या जागा लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु सर शिंगणापूरमध्ये संवत्सरमध्ये लाभार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. जवळपास 150च्या लाभार्थी 268 पैकी 50% लाभार्थी एकट्या संवत्सरचे आहे. त्यामुळे कदाचित ग्रामपंचायतीने शेती महामंडळाच्या जागेची मागणी केलेली आहे. तुम्ही लौकी गावाचं नाव घेतलं, लौकी गावाला गावठाणच नाही, मग गावठाणची कोणती जागा तुम्ही शासकीयची जागा आहे नाही, शासकीय जागाच नाही. लौकीमध्ये 11 आणि भोजडीमध्ये 15 आहेत. साहेब आता गट नंबर मी सांगू शकत नाही आपल्याला, पण तालुकास्तरीय मी सांगतो ना 168 आणि 1 तालुकास्तरीय शक्ती पद्धत समितीने मंजुरी दिली 26 प्रकरणे, त्याच्यामध्ये लौकीची 11 आणि भोजडीची 15 प्रकरणे. गावठाणाच्या लगतची जागा असेल कदाचित महाराष्ट्रात.